मुंबई ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, जे आपण ग्राफिक्सद्वारे पाहू शकता। आज दिवसभरही मुंबई, रायगड, पालघरमध्ये मुसळधार पाऊस झालाय, तर कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातही काही ठिकाणी भूस्खलन झालंय। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हासन जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी केली आहे। स्क्रीनवरच्या भारताच्या नकाशाद्वारे आपल्याला ही कल्पना येऊ शकते पावसाची परिस्थिती साधारण कशी आहे। केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। 5 दिवसांपूर्वी केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालं, यात मृतांचा आकडा 350च्या वर गेलाय। उत्तराखंडमध्येही हवामान विभागानं भूस्खलनाचा इशारा दिला। हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस झालाय। हिमाचलच्या रामपूर समेजमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मोठा पाऊस पाहायला मिळाला। काही सखल भागांमध्ये पाणी तुंबायला सुरुवात झाली। पूर्व उपनगरात मुसळधार पावसाच्या सुरुवातीनंतर नवी मुंबईतही मुसळधार पाऊस संततधारची सुरू आहे। यामुळे काही सखल भागात पाणी तुंबायला सुरुवात झालेली आहे। आणि महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट जाहीर करण्यात आलेला पाहूयात ग्राफिक्सद्वारे। पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण महाराष्ट्राचा विस्तारित मॅप हा नकाशा पाहू शकता। पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट प्रसिद्ध केला। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्यानं 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सातारा याच्यापैकी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड इथं ऑरेंज अलर्ट, तर पुणे आणि सातारा इथं रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच पुण्यातल्या परिस्थितीबाबत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत परिस्थितीची कल्पना दिली होती। पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट प्रसिद्ध केला आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्यानं 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची सिंचन विभाग संपर्कात आहे। लष्कर आणि एनडीआरएफ यंत्रणांना अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलंय, असं फडणवीस म्हणाले। सर्व विभाग समन्वयानं स्थितीवर लक्ष ठेवून आहेत, मात्र नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं।